झी 24 तास एक पाऊल पुढे। छगन भुजबळांचे दुसरे पीए शैलेश चांगले यांच्याकडे 50 कोटींची मालमत्ता असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप चांगले यांनी फेटाळलाय। चांगले यांच्याकडे एकूण 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। मात्र चांगले यांनी हा आरोप फेटाळलाय। किरीट सोमय्या यांनी आपल्यावर जे आरोप केलेत ते खोटे आहेत असं चांगले यांचं म्हणणं आहे। फक्त 2 वर्षांपासून भुजबळांचा आपण पीए आहोत असं त्यांनी म्हटलंय। राजकीय आरोपांमध्ये ओढू नका असं सुद्धा शैलेश चांगले यांनी म्हटलंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। दीपक, एकीकडे चांगले यांनी आरोप फेटाळलेत तर दुसरीकडे सोमय्या यांनी राज्यपालांकडे पुरावे सादर केल्याचं म्हटलंय। काय नेमकं यातनं खरं समजायचं? पूनम, आज दुपारीच किरीट सोमय्या जे भाजपचे नेते आहेत त्यांनी भुजबळांचे जे शिवसैनिक आहेत चांगले शैलेश चांगले त्यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केलेली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे। हे आरोप केल्यानंतर आज दुपारी तात्काळ चांगले यांनी या संदर्भातील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांच्या स्पष्टीकरणात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि मागील 2 वर्षापासून केवळ मी भुजबळांच्या कार्यालयात शिवसैनिक म्हणून काम करतोय आणि माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता ही वडिलोपार्जित आहे, म्हणजे मी कुठल्याही गैरमार्गाने ही मालमत्ता कमवलेली नाही असं चांगले यांचा आरोप आहे। आणि हे सगळे जी मालमत्ता आहे ती माझ्या वडिलांनी स्वकमाईतून खरेदी केलेली आहे आणि या संदर्भातील खरेदी विक्रीच्या व्यवहाराची कागदपत्र, कर विवरणपत्र हे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा खुलासा चांगले यांनी आपल्या खुलासा पत्रात केलेला आहे। आणि त्यांनी राजकीय हेतूने जे आरोप होत आहेत किरीट सोमय्या जे करतायत त्याच्यात सरकारी कर्मचाऱ्यांना ओढू नये अशी विनंती या प्रसिद्धी पत्रकामध्ये बरोबर राजकीय आरोपात आपल्याला ओढू नये अशी विनंती त्यांनी किरीट सोमय्या यांना केली आहे। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। एकंदरीत एकीकडे किरीट सोमय्या यांचं आरोप सत्र सुरूच आहे तर दुसरीकडे चांगले यांनी हे आरोप फेटाळलेत। आपल्याकडे जी संपत्ती आहे ती वडिलोपार्जित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या आरोपांमध्ये राजकीय आरोपांमध्ये आपल्याला ओढू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत जे डिटेल आली आहे ती 50 कोटीहून अधिक प्रॉपर्टी जमवलेली आहे। ह्यात शैलेश चांगले स्वतः इथे भुजबळांचा पीए आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याचबरोबर रिव्हर टच रिसोर्ट रायगड जिल्ह्यात एक मोठं कर्जत तालुक्यात रिसोर्ट चालवतो। नुकताच एक फ्लॅट मुंबईत घेतला, नाशिकमध्ये बंगलो आहेत। मी माननीय राज्यपालांना विनंती केली आहे की हे जे अधिकारी आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या पीएंना आतापर्यंत सस्पेंड का केलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।